नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत. धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. छत्रपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल झालाय. पोलीस सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. अज्ञात व्यक्तीने हा धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे. छत्रपूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? खास करून बागेश्वर धामचे जे प्रमुख आहेत धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या संदर्भात छत्रपूरमधील बमिठा ठाण्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित असेल की धीरेंद्र शास्त्री हे रायपूरमध्ये जेव्हा ठाय ऐकायला गेले होते आणि खास करून त्यावेळेस त्यांना या प्रकारे धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी देखील नागपूरमध्ये त्यांनी ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांच्या विरुद्ध आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर ते संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालेले आहे धीरेंद्र शास्त्री. आणि त्यानंतर आता ही माहिती आलेली आहे की एका अज्ञात व्यक्तीने त्याला जीव मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि या संदर्भात लवकरच जो अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला या संदर्भात पोलीस लवकर खुलासा करणार आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत. JNU मध्ये BBC डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग होणार असल्याचं समजलेलं होतं आणि यानंतर BBC डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग बद्दल दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी वसंतकुंज पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार दिलेली आहे. JNUSU आणि आयोजकांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आयोजकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी योग्य आदेश देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. JNU कॅम्पसमध्ये रात्री 9 वाजता ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. तक्रारीमध्ये JNU प्रशासनानं डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्याचा आदेश जारी केलेला होता. JNU प्रशासनानं तक्रारीत म्हटलंय की डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगसाठी प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. BBCने नुकताच गुजरात दंगलींबाबत एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. इंडिया द मोदी क्वेश्चन नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. या माहितीपटावरनं देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसतंय. केंद्र सरकारनं या माहितीपटावर बंदी आणलेली असली तरीही हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचं स्क्रीनिंग झाल्याची बाब आता उघडकीला आली आहे आणि या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून आता चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये बोगस शाळांचं धक्कादायक पेव फुटल्याचं आता समोर आल्यानंतर बोगस शाळांचे धागेदोरे मंत्रालयानंतर आता थेट शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्याचं देखील समोर येत आहे. या शाळांची NOC बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पुण्यातल्या 3 शाळांच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. शिक्षण आयुक्तांच्या नावे बोगस सह्या करून काही शाळांच्या ऑर्डर्स काढल्या गेल्याचं तपासादरम्यान उघड झालंय. गणेश इंटरनॅशनल शाळेनं शिक्षण आयुक्त भापकर यांच्या बोगस सहीचा वापर करून आदेश तयार केल्याचं आता निष्पन्न झालंय. पुरुषोत्तम भापकर हे 2015 ते 2016 या कालावधीत शिक्षण आयुक्त होते. मात्र संबंधित शाळेच्या आदेशावरची तारीख ही 2018 मधली आहे. त्यामुळे या बोगस शाळांच्या प्रकरणात शिक्षण आयुक्त कार्यालयाचा हात आहे का, त्यांचीही आता चौकशी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि यानंतर आताच्या घडीच्या टॉप 18 न्यूज पाहूया. मुंबई महानगरपालिकेच्या 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसीबीकडून चौकशी सुरू असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. भ्रष्टाचारासंदर्भातल्या
विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 142 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झालंय। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कर्मचारी पालिकेवर धडक मोर्चा काढणार आहेत। पालिकेनं सेवेत कायम करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होतीये। कोविड काळातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहे। तसंच चौकशीसाठी पालिका आयुक्तांकडे सुद्धा तक्रार केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे। देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल केली होती। दापोली तालुक्यातल्या मुरुड इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिलेली आहे। शासनाकडून हा आदेश 23 जानेवारी रोजी जारी करण्यात आला आहे। कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरै रेल्वे स्थानकापर्यंत अशा एकूण 37 रेल्वे स्थानकांचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि याबाबत नुकतंच कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभागादरम्यान सामंजस्य करार पार पडलाय। मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आलेली आहे। तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। नागपूरच्या धरमपेठ व्हीआयपी मार्गावर दिवसाढवळ्या मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। एका गुन्हेगारानं अगोदर एका विद्यार्थ्याच्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण केली आहे। निखिल हिरणवार असं या आरोपीचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 27 जानेवारीपासून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात टोरंट सीएनजी पंपांवर सीएनजी विक्री बेमुदत काळासाठी बंद असेल। सीएनजी डीलर असोसिएशननं हा बेमुदत संप पुकारलेला आहे। ओला स्कूटरच्या अपघातांची मालिका थांबत नसल्याचं चित्र सध्या समोर येत आहे। ट्विटरच्या माध्यमातून एक अत्यंत धक्कादायक अपघात समोर आलेला आहे। स्कूटी चालवतानाच चक्क पुढचं टायर तुटल्यानं एका महिलेला गंभीर अपघात झालाय। तिच्या पतीनं या अपघाताची माहिती ट्विट करून दिली आहे। ओला आणि सरकारकडून न्याय मिळण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। केवळ 20 रुपये उधारीवरनं झालेल्या वादातनं चिकन विक्रेत्यानं पाणीपुरी दुकानदाराला चाकूनं भोसकल्याची धक्कादायक घटना नागपूरमधल्या जरीपटका परिसरात घडली आहे। या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला होता। कोल्हापुरातल्या विशाळगडावर दारू पिणं पर्यटकांना चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी कोर्टानं 14 जणांना 10 दिवसांची कैद आणि 1000 दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। पोलिसांनी अचानकपणे छापेमारीची मोहीम राबवत गडावर दारू पिणाऱ्या 14 जणांना अटक केली होती। साताऱ्याच्या वाढे गावच्या हद्दीमध्ये महामार्गानजीक असलेल्या हॉटेल परिसरात एकावर गोळीबार करण्यात आलाय। शुक्रवार पेठेतल्या एकाची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे। रात्री 1च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आल्यानंतर मारेकरी फरार झालेत। घटनास्थळी तालुका पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामाही केलाय आणि मारेकऱ्यांचा शोधही सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आलेली असून इथं दररोज हजारो भाविकांची गर्दी उसळतीये।
गुजरातच्या महिसागर इथल्या दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली। या आगीमध्ये शोरूममधल्या अनेक दुचाकी जळून खाक झाल्या। सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अन्नधान्य टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता विजेच्या संकटानं घेरलेला आहे। काल जवळपास पाकिस्तानच्या प्रत्येक भागात वीज नव्हतीच। 12हून जास्त वीज प्रकल्प ठप्प पडलेले आहेत। अनेक मोबाईल नेटवर्क बॅकअप पॉवरवर सुरू असून लवकरच मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प पडण्याची शक्यता आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशनमधून रवाना होत असताना एक इसम ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता। मात्र ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपमध्ये पडला। त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या जवानानं आपला जीव धोक्यात घालून त्या प्रवाशाला वाचवलंय। या पोलीस कर्मचाऱ्यानं यापूर्वी सुद्धा 2 वेळेला अशाच प्रकारे प्रवाशांचे प्राण वाचवल्याचंही समोर येत आहे। तुम्ही बाहेर असताना भूक लागल्यानंतर काय खायचं आणि कुठे खायचं हा प्रश्न पडत असतो। बाहेर मिळणारे खाद्यपदार्थ खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का असा प्रश्न सुद्धा मनात येतो। मात्र या संदर्भात भविष्यात चिंता करण्याची गरज भासणार नाहीये। या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट पाहूया। गोळी खा, भूक भागवा। भूक भागवण्याची गोळी येणार। जेवण्याऐवजी फक्त खा गोळी। जगण्यासाठी अत्यावश्यक काय असतं तर जेवण। भूक लागत नाही असा माणूस सापडणं खूपच विरळ। चमचमीत जेवण पाहिल्यावर तर त्यावर ताव मारल्याशिवाय राहवतच नाही। आपल्यातले अनेक जण अस्सल खवय्ये असतात। सकाळपासून रात्रीपर्यंत ते खातच असतात। पण आता चक्क जेवणाची गोळी तयार होतीये। ही गोळी खाल्ली तर तुम्हाला जेवण्याची गरजच भासणार नाही। भूक भागवणारी गोळी तयार करण्याचे प्रयत्न फार्मा कंपन्यांनी सुरू केलेत। 2030 पर्यंत सामान्यांसाठीची जेवणाची गोळी बाजारात विक्री करता उपलब्ध होणार आहे। हे गिर्यारोही जे असतात किंवा ॲस्ट्रोनॉट्स असतात त्यांच्याकरता म्हणजे देतातच आहे। हे भारतामध्ये देखील अशा कॅप्सूल तयार झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जे बेसिक रिक्वायरमेंट आहे प्रोटीन, मिनरल, मल्टीविटॅमिन आणि मायक्रोन्यूट्रिएंट की ज्यामुळे त्या व्यक्तीच्या ज्या मिनिमम रिक्वायरमेंट आहे त्या फुलफिल होतील। एनर्जी लेवल सगळं मिळेल आहे। कुठल्याही प्रकारची कमतरता होणार नाही। सध्या गिर्यारोहक अंतराळवीरांसाठी अशा गोळ्या उपलब्ध आहेत। पण या गोळ्या जेवणातून जी जीवनसत्व मिळत नाहीत ती जीवनसत्व देण्याचं काम करतात। दरम्यान भूक भागवणारी गोळी तयार झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही काही तज्ञ व्यक्त करतायत। जर काही असं तयार होत आहे तर ते खूपच घातक ठरेल आहे। कारण की बेसिकली बॉडीच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत मिनिमम कॅलरीज, ग्लुकोज हे मिळायलाच हवं। कारण की ग्लुकोज हे बॉडीचं पेट्रोल आहे आणि जर ग्लुकोजची कमतरता झाली तर सगळ्यात पहिले एफेक्ट होतो ब्रेनला। भुकेच्या गोळीचा काही प्रमाणात वापर चांगला होईल पण त्याचा अतिवापर झाल्यास तो निश्चितच हानिकारक ठरू शकतो। आणि एखादा जेवून येतो असं सांगून जर 10 सेकंदात परत आला तर समजून घ्या की त्यानं जेवणाची गोळी घेतली आहे। येत्या 6-7 वर्षात असं चित्र दिसलं तर नवल वाटून घेऊ नका। नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या लिफ्टमध्ये 4 महिला तब्बल 1.5 तास अडकून पडल्याची घटना समोर आलेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे ही लिफ्ट बंद पडल्याची माहिती समोर आलेली असून तब्बल 1.5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या महिलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर झालेल्या सुटकेमुळे या महिलांना अश्रू अनावर झाले होते। रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप यावेळेला महिलांकडून करण्यात आला।
क्योंकि यहाँ मतलब ये सब परेशान थे। ये आप सब ये चारों ये चार है ना। अरे मैं अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राहुल, रेल्वे स्थानकावर लिफ्ट बंद पडल्याचा प्रकार घडलेला होता। 4 महिला 1.5 तास अडकून पडलेल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं आता समजतंय। काय नेमका हा सगळा प्रकार? नक्कीच अजिंक्य, आपण बघायला गेलं तर पहाटेच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकावरील जी ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट आहे, जी फलाट क्रमांक 1 वर लावण्यात आलेली आहे, ही लिफ्ट सकाळी बंद पडली, अचानक बंद पडली आणि या लिफ्टमध्ये 4 महिला ज्या आहेत त्या तब्बल 1.5 तास अडकून पडल्या होत्या। यामध्ये 2 ज्येष्ठ महिला तर 2 डॉक्टर्स होत्या आणि त्यांच्याकडून वारंवार रेल्वे प्रशासनाला फोन केले जात होते, मात्र प्रशासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याचा आरोप जो आहे तो या महिलांनी बाहेर निघाल्यानंतर केलेला आहे। एकूणच तिथे जवळच असलेल्या प्रवाशांच्या 1.5 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या ठिकाणी या महिलांची सुखरूप सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या महिलांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर रेल्वे स्थानकावरील जी लिफ्ट आहे ती नादुरुस्त असल्याचं वारंवार समोर येत आहे आणि त्यातच प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचंही समोर येत आहे। अजिंक्य, राहुल धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। एका समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्यानं या समाजातील 400 मुलांची लग्नच होत नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। जात पंचायतीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या प्रकरणात पाठपुरावा करण्यात आलेला होता। समाजात मुलींचं प्रमाण अत्यंत कमी असल्यानं मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत आणि त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडल्यानंतर या समाजाच्या जात पंचायतीनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय सविस्तर याबद्दलची माहिती? अजिंक्य, पुण्यात श्रीगौड ब्राह्मण समाजाची जी जात पंचायत आहे, या जात पंचायतीनं आतापर्यंत अनेक कुटुंबांना वाळीत टाकलेले आणि त्याचं कारण जे आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। ज्या तरुणांनी किंवा तरुणींनी आपला जोडीदार हा आंतरजातीय विवाहानुसार निवडलेला आहे, त्या सगळ्या कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलेले आहे। त्यांना समाजातल्या इतर नातेवाईकांच्या कुणाच्याही लग्न कार्यांना किंवा इतर दुःखद प्रसंगी कार्यक्रमांना दहाव्यासाठी किंवा अंत्यविधीसाठी येऊ दिलं जात नाही आणि त्यांच्यावरती बंधनं घातली जातात। समाजातल्या सामाजिक कार्यक्रमांना येऊ दिलं जात नाही, सामाजिकरित्या बहिष्कृत त्यांना करण्यात आलेलं आहे आणि सातत्यानं त्याच्या विरोधामध्ये ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात काही दंडाच्या रकमा ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या होत्या। या सगळ्या प्रकारामुळे एक दुसरी समस्या जी निर्माण झाली ती म्हणजे या श्रीगौड ब्राह्मण समाजामध्ये मुलींची संख्या कमी असल्यामुळे आणि मूळ लोकसंख्या जी आहे ती सुद्धा कमी असल्यामुळे मुलांची लग्न होत नाहीये जवळपास आणि दुसरीकडे वाळीत टाकायच्या भीतीमुळे या मुलांना आंतरजातीय किंवा पोट जातीमध्ये सुद्धा विवाह जे आहेत ते करता येत नाहीयेत। या सगळ्यामुळे एक वेगळा सामाजिक प्रश्न तर निर्माण झालाच आहे, मात्र त्याबरोबर सामाजिक बहिष्काराची सुद्धा घटना जी आहे तिचा सामना, सामाजिक बहिष्काराचा सामना सुद्धा जवळपास 15 ते 20 कुटुंब करतायत। त्या सगळ्या कुटुंबांनी एकत्रित येत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाद मागितलेली होती आणि त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा जो आहे तो या जात पंचायतीच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अजिंक्य, वैभव धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूया। प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पॉप सिंगर हनी सिंग या दोघांना नागपूर न्यायालयानं अल्टिमेटम दिलेला आहे। बादशाह आणि हनी सिंग यांना 7 फेब्रुवारीपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। बादशाह आणि हनी सिंग विरोधात अश्लील गाणं गायल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलेली होती। या प्रकरणी दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घ्यायचेत आणि या दोघांसाठी उत्तर देण्याची ही अंतिम संधी आहे। जर यावेळेला देखील हे दोघे कोर्टात हजर राहिले नाहीत तर बाजू न ऐकताच निर्णय दिला जाईल असा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती?
खरं तर पॉपस्टार बादशाह हा आपल्या युट्यूबवर जे आहे ते अश्लील गाणे अपलोड करतो आणि त्यामुळे समाजात जी आहे ती विशेष करून तरुणाईमध्ये ही अश्लीलता पसरत आहे। यावरून नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये 2014 मध्ये जो आहे तो हनी सिंग आणि बादशाह यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि हा गुन्हा जो आहे तो आता नागपूरच्या सत्र न्यायालयात सुरू आहे। मात्र या सगळ्या गुन्ह्याच्या तपासासाठी बादशाह याच्या आवाजाचे नमुने हवे आहेत। मात्र अनेक वेळा न्यायालयाने बादशाहला समन्स बजावून त्यांनी आपल्या आवाजाचे नमुने द्यावे याबाबत बजावलं होतं। मात्र याकडे जे आहे ते दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे न्यायालयाचा कुठेतरी अवमान होता आणि जर बादशाह अशा पद्धतीने वागत असेल आणि आपल्या आवाजाचे नमुने देत नसेल तर त्याची बाजू न ऐकता न्यायालय या सगळ्या बाबतीत निर्णय घेईल अशी देखील अंतिम तंबी जी आहे ती बादशाहला दिलेली आहे। त्यासाठी त्याला 7 फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिलेली आहे। जर 7 फेब्रुवारी पर्यंत बादशाह आपल्या आवाजाचे नमुने दिले नाही आणि या तपासात सहकार्य केलं नाही तर एका बाजूने निर्णय या बाबतीत देईल। त्यामुळे बादशाहवर जी आहे ते मोठी कारवाई होण्याची शक्यता न्यायालयाकडून आहे आणि त्याचंच हे सूचक म्हणून न्यायालयानं अखेरची तंबी समन्स जे आहे ते आता बादशाहला बजावलेला। त्यामुळे आता इथून पुढे बादशाह काय भूमिका घेतो, आपल्या आवाजाचे नमुने देतो की न्यायालयाचा पुन्हा अवमान करतो हे पाहणं महत्वाचं असेल। बर उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली। 18 जानेवारीला कैलास गायकवाड यानं आत्महत्या केली होती। कैलासनं आत्महत्या का केली याचं कारण स्पष्ट नव्हतं, मात्र आता कैलास आणि त्याच्या मामाच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। यामध्ये कैलासनं वसतिगृहात आपली रॅगिंग होतीये, शिक्षकांकडून सुद्धा विनाकारण आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण होत असल्याचं सांगितलं होतं। यानंतर आता कैलासच्या आत्महत्येचं कारण समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। यामध्ये 3 विद्यार्थी, 1 शिक्षक आणि वसतिगृहाच्या गृहपालाचा समावेश आहे। पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट आखल्याची माहिती समोर आलेली आहे। तसंच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीतही जैश-ए-मोहम्मद असल्याचा अलर्ट मिळालेला आहे। गुप्तचर विभागाच्या या अहवालानंतर देशभरातली सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी नेपाळ मार्गे उत्तर प्रदेशात दाखल होऊन राम मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत। हा कट जर अयशस्वी झाला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात किंवा राजस्थानमधल्या कोणत्याही इतर मोठ्या राम मंदिरावर हल्ला करून जातीय तणाव निर्माण करण्याच्या सूचना या संघटनेच्या दहशतवाद्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय। याशिवाय देशातील बहुसंख्य ATM मध्ये स्फोट घडवून रोख रक्कम जाळण्याच्याही प्रयत्नात हे दहशतवादी असल्याची माहिती मिळतेय। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। साईबाबांचं VIP दर्शन घडवून देणारे एजंट आणि बोगस PA यांना आता चाप बसणार आहे। आमदार, खासदार, विश्वस्त यांचे बोगस PA आणि एजंट्सना साई मंदिर परिसरात नो एंट्री असेल। VIPंना दर्शन घडवून देण्यासाठी अनेकांची दररोज लगबग सुरू असते। यातून आमदार आणि खासदार यांचे PA असल्याचं सांगत अनेक जण आपला गोरखधंदा करतायत। यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्त यांना स्वीय सहाय्यकाचं अधिकृत पत्र साईबाबा संस्थानला द्यावं लागणार आहे। कोकण रेल्वे अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोलाड रेल्वे स्थानकापासून ते मदुरै रेल्वे स्थानकापर्यंत अशा एकूण 37 रेल्वे स्थानकांचं लवकरच सुशोभीकरण केलं जाणार आहे। याबाबत नुकतंच कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभागादरम्यान सामंजस्य करार झालाय। याशिवाय रेल्वे स्थानकांच्या मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांच्याही देखभाल आणि दुरुस्तीचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे। यामुळे आता कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। या करारामुळे कोकणातल्या पर्यटनालाही चालना मिळेल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।